साप म्हटलं की अनेकांना थरकाप सुटतो। मात्र अनेक नागरिक सापांना ठार मारतात। मात्र साप आपला मित्र आहे, शत्रू नव्हे। त्यामुळेच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सापाला जीवनदान द्या। त्यासाठी सर्पमित्रांना साप निघाला तर कळवा, असे आवाहन नागपंचमीच्या दिनी अमरावती जिल्ह्यातील सर्पमित्रांनी केले आहे। येणाऱ्या नागपंचमी निमित्त आम्ही जनतेला असा मेसेज देऊ इच्छितो की भरपूरदा लोकांच्या घरामध्ये नाग शिरतात, त्याच्यामुळे भरपूरदा लोक घाबरतात। तर नागपंचमीचा दिवस आपण यासाठी साजरा करतो की नागांचं कुठेतरी संवर्धन व्हावं याच्यासाठी। तर लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी कृपया सापांना मारू नये। त्यानंतर कुठेही नाग दिसल्यास किंवा कुठलाही साप दिसल्यास सर्पमित्रांना त्वरित संपर्क करावा। आमच्यासारखे सर्पमित्र तुमच्या सेवेत 24 तास असतात। त्यानंतर सापांना वाचवू शकता। त्यानंतर आणखी जनतेला असं सांगू इच्छितो की कोणालाही नाग वगैरे दिसल्यास नागपंचमीला कृपया त्याला दूध वगैरे पाजायचा प्रयत्न करू नका, कारण साप हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे, त्याच्यामुळे तो कुठल्याही प्रकारचं दूध वगैरेही काही पित नाही। तर कृपया लोकांनी याची काळजी घ्यावी की नाग दिसल्यास त्याची पूजा करायला जाऊ नये। लोकांच्या जीवावर बेतू शकता हा प्रकार। त्यामुळे आपल्या सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन पावसात बिडे पाण्याने भरल्याने बिडातील साप बाहेर निघतात। ते शेतात, पडक्या घरात अनेक दिवस आपले वास्तव्य करतात। यातच कोणाला साप दिसला की घाबरून त्याला काठीने मारतात। यातच सापाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। अनेक सापांच्या प्रजातीमधून काही साप विषारी असतात, तर अनेक साप बिनविषारी असतात। घरात किंवा परिसरात साप दिसून आला तर सर्पमित्राला बोलवा। सर्पमित्र त्या सापाला पकडून सुखरूपरित्या जंगलात सोडून देईल। त्यामुळे वाघाप्रमाणे साप सुद्धा जंगलाचा राजा आहे, तसेच साप शेतकऱ्यांचा मित्र सुद्धा आहे, असे सर्पमित्र सांगतात। त्यामुळे सर्पमित्र यांनी नागपंचमीच्या दिनी सर्पमित्राने साप वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।